राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निर्विघ्न आता पार पडावा यासाठी अयोध्येमध्ये रोज महापूजा करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील 50 पुजारी रोज होम हवन करणार आहेत। राम मंदिर उभारणीत विघ्न येऊ नये यासाठी अनुष्ठान पूजा केली जाते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलेलं आहे। प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला होते आणि ही प्राणप्रतिष्ठा निर्विघ्न पार पडावी म्हणून महाराष्ट्रातले जवळपास 50हून अधिक गुरुजी जे आहेत ते अशा प्रकारची पूजा होम हवन जे आहे ते करताना पाहायला मिळतंय। वेद अनुष्ठानाचं पठण जे आहे त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि 22 तारखेचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो निर्विघ्नपणे पार पडावा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची विघ्न येऊ नये यासाठी ही सगळी पूजा अर्चा आणि होम हवन सध्या अयोध्येमध्येच सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून अनेक गुरुजी जे ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आता रोज अशा प्रकारचं वेद पठण केलं जाणार आहे। ही नेमकी भूमिका यांनी का घेतलेली आहे, ते का करणार आहेत, आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पण सध्याची ही दृश्य अतिशय भाविक आहेत, आध्यात्मिक आहेत आणि याला एक वेगळं महत्त्व आहे या अनुष्ठानाला। गुरुजी, का असं करू वाटलं? 22 तारखेचा सोहळा होतोय, मंदिर उभं राहिलेलं आहे, आपण वेद पठण करताय, होम हवन करताय। 5 ऑगस्ट 2020ला जेव्हा अयोध्येमध्ये भूमिपूजन झालं तर त्यावेळेला आमच्या काही लोकांच्या मनात आलं की अयोध्येतल्या रामासाठी आपण काहीतरी करूया। तर काय करता येईल? तर मंत्रपठण आपल्याकडे देण्यासारखं काय तर मंत्रांचं पठण, आणि त्यामुळं ही श्री सद्गुरू पुणे महाराष्ट्र या संस्थेने हे आयोजित केलेलं आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने याला अधिकृत परवानगी दिलेली आहे। ही वास्तू श्रीराम जन्मभूमी न्यासाची आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।